महाराष्ट्रात सध्या मोठ्या प्रमाणावर डाळिंबाची लागवड होतीये। मात्र डाळिंब उत्पादक शेतकरी मर रोग आणि तेल्या रोगाने हैराण झालेत। तसंच हवामान बदलामुळे गारपीट, अतिवृष्टी, दुष्काळ या संकटांमुळे डाळिंब बागांचं नुकसान होतंय। यावर्षी अहमदनगर जिल्ह्यातला शेतकरीही नैसर्गिक संकटांमुळे हतबल झालाय। मात्र सर्व नैसर्गिक संकटांवर मात करून श्रीरामपूर तालुक्यातल्या शेख अकबर कासम यांना डाळिंबातनं 20 ते 25 लाख रुपयांचं उत्पन्न मिळणार आहे। अकबर यांनी जास्तीत जास्त सेंद्रिय खताचा वापर केल्याने त्यांची बाग नैसर्गिक संकटातही टिकली आहे। आज आपण शेख अकबर कासम यांच्या डाळिंब शेतीची यशोगाथा जाणून घेण्यासाठी नगर जिल्ह्यात जाऊयात। श्रीरामपूर तालुक्यातल्या दिघी गावातल्या शेख कुटुंबातल्या 3 भावंडांकडे 15 एकर शेती आहे। ते आपल्या शेतीत चिक्कू, आंबा आणि डाळिंबाची लागवड करतात। शेख कुटुंबियांनी 4 एकरमध्ये 2013 साली डाळिंबाची लागवड केली आहे। 4 एकरमध्ये 1500 रोपे आहेत। एका खाजगी नर्सरीमधून त्यांनी 21 रुपयांना एक रोप याप्रमाणे रोपे आणली। 14 फुटाचे बेड तयार करून त्यांनी 14 बाय 8 अंतरावर डाळिंबाची लागवड केली आहे। लागवड झाल्यानंतर आम्ही जे आहे सगळं जे आहे ऑर्गॅनिक पद्धतीने जे शेती केली। आता ते केमिकल जर आम्ही त्याच्या हिशोबाने चाललो तर ते त्याचे थोडंसं साईड इफेक्ट होत आहे। जसं आम्ही मेडिकलमध्ये जे गोळ्या घेतात जास्त केमिकलचे, त्याचं जसं बॉडीवर आपले शरीरावर जास्त ते इफेक्ट होतो साईड इफेक्ट, तसंच ते झाडावर पण होतो। त्याच्या हिशोबाने आम्ही काय केलं आहे की झाडाला जे आहे गांडूळ खत, त्याच्यानंतर औषधासाठी निंबोळी अर्क आणि झाडांचं जे पोटॅश आहे, जे नैसर्गिक आहे जीवाणू, ते आपण जास्त टाकले त्याच्यात। म्हणजे जसं प्लायसोमायसिस आहे, ट्रायकोडर्मा आहे, PSB आहे, पोटॅशियम मोबिलायझेशन बॅक्टेरिया आहे, हे जीवाणू आम्ही त्याच्यात टाकले। आणि जीवाणू असल्यामुळं ते शेती आणि गांडूळ खत टाकल्यामुळं आमच्या शेतामध्ये सतत म्हणजे नेहमी आम्ही पाणी देतो। त्याला पाणी दिल्यानंतर काय होतं की ते जे गांडूळ आहे त्याच्यात सातत्याने ते राहतात आणि ते जमीन तिथली ती भुसभुशीत करतात। आणि ह्या ऑर्गॅनिक पद्धतीमुळं आमची जे झाड आहे त्याची जी वाढ होती ती चांगली हो राहिली। शेख कुटुंबियांनी डाळिंब बागेत जास्तीत जास्त जैविक खताच्या वापरावर जोर दिलाय। अहमदनगर जिल्ह्यात गारपीट, अतिवृष्टी, पाणी टंचाई आणि अतिसूर्यप्रकाश म्हणजेच सनबर्न या समस्या सुरू आहेत। सेंद्रिय खताचा जास्तीत जास्त वापर केल्यानं त्यांच्या बागेनं नैसर्गिक संकटातही तग धरली आहे। डाळिंब बागेत फळधारणा होताना मुख्य 2 समस्या आल्यात। पहिली समस्या सनबर्न आणि सनस्ट्रोक। या समस्येवर मात करण्यासाठी त्यांनी साडीचा वापर केलाय। 18 रुपये दरानं 1200 साड्या वापरून त्यांनी या समस्येवर मात केली आहे। तसंच तेल्या रोगाचा प्रादुर्भाव होऊ नये याचीही काळजी घेतली आहे। आम्हाला एक्सपोर्ट करायचं होतं माल, आमचा आंबा एक्सपोर्ट होत आहे। त्याच्या हिशोबाने आम्ही ठरवलं की डाळिंब पण एक्सपोर्ट व्हायला पाहिजे। त्याच्या हिशोबाने आम्ही PHIची जी लिस्ट आहे, प्री हार्वेस्टिंग इंटरवल, ते रेसिड्यू भेटायला नाही पाहिजे म्हणून आम्ही त्याच्या हिशोबाने मॅनेजमेंट केलं आहे। मॅनेजमेंट केल्यानंतर जे कीटकनाशक आहे, आम्ही कमीत कमी कीटकनाशक आणि कमीत कमी बुरशीनाशक वापरून ते आपल्याला माल आणायचं होतं। तर आता रेसिड्यू फ्लो माल पाहिजे आणि त्याला ते सनस्ट्रोक नाही पाहिजे। त्याशिवाय आम्ही कॅनोपी केली साड्याची। ते साडी मार्केटमधून साडी आणली आणि साईडनी आणि वरून आम्ही सनस्ट्रोक आणि सनबर्न जे प्रॉब्लेम येतो आहे त्याला ते टाळण्यासाठी आम्ही ते केलं आहे आणि त्याच्यात म्हणजे भरपूर सक्सेस झालो आहे। आता साडी मार्केटमध्ये जे 18 रुपयाची भावाने आम्ही 1300 कमीत कमी 1300 साडी आणली। आता एकदा खर्च होतो पण ते कॅनोपीसाठी चांगली आहे आणि ते बर्न नाही व्हायला पाहिजे। कमीत कमी एक साडी जी आहे, एक साडी 18 रुपयाची, जर एक फळं खराब झाला तर त्या हिशोबाने म्हणजे ते येच होतो। एक फळ तरी वाचला म्हणजे ते साडीचे पैसे निघून जातो, त्याच्यात काही प्रॉब्लेम नाही। आता साडीने काय झालं आहे आम्हाला जे सन्सचं जे स्ट्रोक आहे, सन्सचं जे प्रॉब्लेम आहे, ते साडी म्हणून जे अँटी स्ट्रेसचंच काम करतं आहे आमचं। म्हणजे जे औषध काम करणार आहे तीच साडी आमचं काम करते आहे की सनस्ट्रोक होणार नाही आणि ती त्याच्या हिशोबाने ती सावली पण चांगली पडली आणि ते ग्रीन नेटमध्ये जे ऊन येतोय तसंच त्याच्या झाडाला जेवढं ऊन पाहिजे तेवढंच ऊन साडीमधून येत आहे। सेंद्रिय खताचा जास्तीत जास्त वापर केल्यानं डाळिंबांनाही चकाकी आहे। तसंच डाळिंब चविष्ट आहेत। आज त्यांच्या 4 एकर डाळिंबात एका झाडाला 20 ते 30 किलो माल आहे। यातूनच त्यांना 30 टन उत्पादन मिळणार आहे। डाळिंब रेसिड्यू फ्री निघाल्याने 15 टन माल निर्यात होणार आहे, तर 15 टन माल स्थानिक बाजारपेठेत जाईल। एका फळाचे वजन 400 ते 500 ग्रॅम आहे। 150 रुपये किलो दराप्रमाणे 20 ते 25 लाख रुपयांचं उत्पन्न मिळणार आहे। प्रत्येक झाडावर 20 ते 25 किलो आज रोजी माल आहे आणि 1 महिन्यानंतर ते हार्वेस्टिंगला येईल।
आणि एक फळाचं वजन 400 ते 500 ग्रामपर्यंत झालेलं आहे. हे सरासरी झाडामध्ये आम्ही 20 किलोपर्यंत उत्पादन काढलेलं आहे आणि म्हणजे निघेल आमचा माल सध्या. आणि त्याच्यातून 25 ते 30 टन माल पूर्ण बागेत निघेल. त्याच्यातलं 15 टनापर्यंत एक्सपोर्ट होण्याचा आमचा अंदाज आहे. आणि सध्या मार्केट 120 रुपये किलोपर्यंत चालू आहे चांगल्या मालाला. तर ह्या पद्धतीने आमचं साधारण 4 एकर क्षेत्राचं 20-22 लाखापर्यंत आमचं उत्पादन होईल. डाळिंबाच्या समस्यांमध्ये शेख यांचे मित्र राहुल उंडे यांनी त्यांना वेळोवेळी मार्गदर्शन केलं. तसंच बाबासाहेब गोरे यांनी पाणी, खत आणि औषधे व्यवस्थापन व स्प्रेचं वेळापत्रक दिलं. तसंच कृषी विभागातल्या अधिकाऱ्यांचंही त्यांना वेळोवेळी मार्गदर्शन मिळालंय. की पाण्याची परिस्थिती कमी असताना सुद्धा ह्या अकबर शेख यांनी 400 फुटावर आपलं 4000 फुटावरून एक तलाव आहे, त्या तलावात त्यांनी पाटाचं जे पाणी आलं होतं ते थांबवून ठेवलं आणि त्याने या सर्व क्षेत्राला ठिबक केलं असल्यामुळं ते सकाळी थोडं आणि रात्री थोडं असं पाणी देतात आणि उरलेल्या वेळेत ते थोडेफार गवताचं आच्छादन करतात. म्हणजे पाण्याचं जे बाष्पीभवन आहे ते पण थांबून राहतं आणि ओलावा टिकून राहतो. अशा प्रकारचं त्यांनी पाण्याचं व्यवस्थापन केलं आणि जास्तीत जास्त जैविक खताचा वापर केलेला असल्यामुळं पिकाचं म्हणजे डाळिंबाची क्वालिटी वगैरे एकदम व्यवस्थित आहे. राज्यात जवळजवळ 5000 हेक्टर डाळिंबाची लागवड झाली आहे. डाळिंब पीक हे कमी वेळेत कमी कष्टात चांगला नफा देणारं पीक म्हणून प्रसिद्ध झालंय. परंतु डाळिंब उत्पादक शेतकरी मर रोग आणि तेल्याने हैराण झालाय. मात्र शेख कुटुंबियांप्रमाणे जैविक खताचा जास्तीत जास्त वापर तसंच योग्य नियोजन केल्यास डाळिंब पिकातून आर्थिक प्रगती साधता येईल. गंगाराम गीते, साम टीव्ही, अहमदनगर.